हॅलो एव्हरीवन, वेलकम आहे सगळ्यांचं चेतना पंडोले या ब्लॉगमध्ये. आज माझा फर्स्ट ब्लॉग आहे. मी याच्या अगोदर कधी ब्लॉग वगैरे काही काढलेलं नाही आहे, तर थोडासा पब्लिक बघून तर वाटत आहे, पण रस्त्याने असल्यामुळे थोडासा ट्राय करते की मी माझा ब्लॉग चांगला करेल. प्रत्येक सुरुवात परफेक्ट नाही होत, पण त्याला परफेक्ट बनवावं लागतं. तर एक अशी माझी सुरुवात मी आजपासून स्टार्ट केलेली आहे. प्रत्येक छोटी छोटी क्लिप्स मी इथे म्हणजे हे करणार आहे आज. तर आपण चाललो आहे आता स्वामी समर्थाच्या मंदिरमध्ये. तर माझा प्रवास हा चिखलात थोडासा म्हणजे निघालेला आहे पायी पायी. तर निघूया, बघूया काय काय होते तर पुढच्या रस्त्यामध्ये. तर राहा कंटिन्यू लास्टपर्यंत, विसरू नका. माझा फर्स्ट ब्लॉग कसा बनला हे कमेंटमध्ये नक्की सांगाल. तर ह्या चिखला पावसामध्ये खूप इथूनच हालत बेकार झालेली आहे. चिखला पावसाचं म्हटलं तर खूपच आता किचकिच सगळ्यांनाच होत असतं, पण आता काय करावं, जायचं तर आहे स्वामींना भेटण्यासाठी, तर एवढं तर कष्ट हे करावंच लागेल. तर आपण निघालोय मग आता एवढं चिखलात. बघितलं गेलं तर खूपच रस्ता दिसतोय प्रॉपरली. ह्या रस्त्याने आपण चाललोय. जिथं तिथं बघितलं पाण्याचे साचे साचलेले आहेत या रोडाने. बघितलं गेलं तर या पाण्याच्या साचण्यामध्ये आपल्याला जायचंय. समोर रस्ता दिसतंय, पण मोबाईलवर तर काढायची इच्छा होत नाही आहे, बिकॉज फर्स्ट टाइम करते आणि लोकांचे एक्सपिरियन्स जाणणंच वेगळं कसं तरी वाटतंय. पण चार लोक कधी काय म्हणतील, कसं म्हणतील, याच्यावर लक्ष न देता आपण माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आपला जो आसमान आहे खूप छान दिसतंय आणि घरात लोक आहेत तर बघतील, तर ऑब्व्हियसली बघू द्या, पण काय करायचं त्यात. गुलाब के फूल चाहिए थे 4 बस. स्वामींसाठी फुल घेऊन निघालोय आपण आपल्या रस्त्याने. थोडासा आवाज कमी येत असेल कारण की आता पब्लिक खूप जास्त चालू झाली, सो दॅट्स वाय की आवाज तर कमी येणार आहे. तब्बल गाड्यावर गाड्या चालू आहे. भारी वाटते आयुष्याला एक इमॅजिन करून की चला काहीतरी बाहेर निघालोय. पोचलोय सोनार लाईन मध्ये. आता इथे फायनली चालता चालता आपला तो रास्ता कंप्लीट झालेला आहे. म्हणजे माझा तो रास्ता कंप्लीट झाला जिकडून खूप जास्त पब्लिक असतं, लाईक मार्केट असतं. आणि आज मी तो खूप चुकीच्या रस्त्याने आली, तर म्हणून थोडंसं मला वेगळंच वाटत होतं. पण स्टील तरी पण ह्या रस्त्याने मी पोचली, जो की रस्ता खूप जवळ येतोय स्वामींच्या. दिसतंय वगैरे खूपच छान, मस्त आभाळ बघून घ्या. मला तर आवडलंय भाई. तुम्हाला पण आवडलंय का कमेंटमध्ये नक्की सांगा. चलता चलता चला झालंय इथपर्यंत तर पोहोचलोय. पेट्रोल पंप पर्यंत पोहोचलेली आहे, पण पेट्रोल पंप मला काही पेट्रोल नाही भरायचं आहे कारण की माझ्याकडे गाडी वगैरे नाही आहे. मी तर पायी आहे. तरी छान पेट्रोल पंप पर्यंत ऑलमोस्ट प्रवास झालेला आहे पायी जणांचा. पायी येऊन छान प्रकारे लवकरच मंदिरापर्यंत आपण पोहोचूया. तर दाखवेलच तुम्हाला. भाई लिटरली बघा, मागून पण एक बुलेट येत आहे. माझ्या ड्रीम्स कारणं आज खरंच मला इतकं भारी वाटतंय ना. बघा माझी थार पण दिसली मला. सोबत माझ्या जे ड्रीम आहे, मला बुलेट स्वतःची घ्यायची आहे, ती पण मला म्हणजे आत्ताच दिसली. तर बघा स्वामी माझ्या एक दिवस हे सगळ्या प्रार्थना पूर्ण करतील. लिटरली छान वाटतंय. किती छान दिसतंय ना. फोटो खूप मस्त निघाला असता अँथेटिक, पण आता मी ब्लॉग बनवते, रेकॉर्ड करताय म्हणून नाही काढणार. काही इश्यू नाही. पुढं जायचंय आणि जाऊन मंदिरात पोचायचं. पोतिरापर्यंत हा प्रवास खूप छान होता. फर्स्ट ब्लॉग, फर्स्ट की गोष्ट बढिया वाटलं. पोचलोय आता, मस्त वाटते. स्वामींचे मंदिर सुद्धा आलंय. हे क्षण बघून खूप आनंद होतोय कारण की या क्षणासाठी मी त्या येते रोज. गाड्या दिसतात तब्बल साऱ्या. या गाड्यांवर मी बाईक शिकलेली आहे, पण आता सुद्धा मला ड्रीम आहे की बुलेट घ्यायची आहे. स्वामीच्या इच्छेने, माझ्या ड्रीमने ते नक्की पूर्ण कंप्लीट होईल. आणि फायनली
महाराज पोचले तुमच्या दरबार. इथचा व्हिडिओ नक्की घेणार कारण की माझ्या इन्स्टावरची मागची रील यामध्ये खूप भारी व्ह्यू आले होते. सो दॅट्स तिथचा व्ह्यू. आम्हीच्या जर्नीला नमन करून नक्की भेटायची वाट आली आहे. दिसतोय आता काही जास्त बोलू नाही शकणार बिकॉज मंदिर आहे. सो दॅट्स पाणी यायला खूप छान वाटते. मंदिरात खूप कमी जण आहे सध्याला कारण की खूप लवकर आले आज मी. निसर्गच खूप छान आहे. आले स्वामी तुमच्या दरबारी. फायनली कोणी यायचं आहे सध्या. अति सुंदर छान सजवण्यात आलंय स्वामींना. सध्या चालू आहे तयारी. काकून दादा करताय. इतकं सुंदर दर्शन माझं फर्स्ट टाइम झालं जेव्हापासून मंदिर येते तेव्हापासून. लाईक भाई हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. हाच व्ह्यूज बघण्यासाठी मी दर गुरुवारी येत असते आणि माझ्या स्वामींना भेट देऊन छान प्रकारे जात असते. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. सर्व लोक मधामधात येते. स्वामींची दर्शनाची गर्दी स्टार्ट झाली आहे पण आज माझे खूप लवकर आणि जवळून दर्शन झालेले आहे. तरी पण मी हमेशाच या गर्दीला कमी होते ते नंतरच स्वामींचे दर्शन करायला जाते. स्वामी थोडे बहुत दिसते. मंदिरामध्ये छान वाटतं असं मला. स्वामींच्या नमस्काराला शाळेतून इकडेच येतात का
येते स्वामी आलेत भाऊ घ्यायला. स्वामींचा फोटो आभाळ किती छान झालंय. चला आता घरी वापस. अरे यांच्यासाठी प्रसाद घेणं राहिलं. ते म्हणतात ना किस्मतीत असलं तरच मिळतं, नाही मिळाला तर ना कसं. हे पर्यावरण इतकं वळवळ झालंय सगळंच सगळं बिकॉज पाणी आलंय. आता स्वामीला नमस्कार करून स्वामींच्या जे पायरीशी ये उभे आहेत माझे रहने वाली हूँ मैं मेरे ब्लॉग में. तू बहुत कंजूस है वैसे, मेरे को बहुत परेशान करता तू. हाँ हाँ ब्लॉगर येतेच स्वामी. ब्लॉगर बनत नाही मी, यूट्यूबला टाकणार आहे. यूट्यूबला एक दिन हम भी ऐसा फेमस हो जाएंगे ना स्वामी की कृपा से. करतो म्हटलं, पण त्याची फीस किती वाढली तुला माहिती आहे का? तेच ना. धक्का म्हणतात ना दिले आहे ना रोम ना. बरोबर आहे ना, ते लागून. गुपचूपची गाडी बघून वाटलं की गुपचूप खावं म्हणून, पण उपवास आहे. घरी जाऊन उपवास सोडावा लागतं, म्हणून दुसऱ्या कोणत्या दिवशी येणार. गुपचूप नाही म्हणा, पाणीपुरी म्हणतात ते. गुड 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 गुड. अच्छा, गोलगप्पे म्हणतात आहे ना नवीन नाव. गोलगप्पे. पाणीपुरी नाही, गुपचूप नाही, गोलगप्पे. चुप असा आज माझा हा छोटासा मिनी ब्लॉग, जो की मंदिरला मी गेली होती तिथचा तो ब्लॉग संपलेला आहे आणि मी पोहोचलेले आहे घरी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पण हा माझा फर्स्ट ब्लॉग होता, पण मी त्यामध्ये काही पण केलं. एक्सपिरियन्स म्हणजे माझा बेस्ट होता, पण तरी पण काही पण केलं. हा ना टिल्ल्या? नेक्स्ट टाइम मी तुला पण घेईन. तिला टेन्शन नको, लढू नको तू, लढू नको. मी नेक्स्ट टाइम तुला पण घेणार माझ्या ब्लॉग मध्ये, आणि मग तुला पण मी सांगणार की कसं कसं ब्लॉग बनवतो. मग तू पण ब्लॉग बनवशील, मग तू 18च्या एज पर्यंत फेमस होऊन जायशील. ठीक आहे. घर पे मैं पहुंच गई और आज का मेरा फर्स्ट ब्लॉग खत्म.